तर सध्या निवडणूक झालेली आहे, परंतु निकालाची प्रतीक्षा सध्या सगळेच पाहतायत। त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या पाहूयात। मुंबई महापालिकेचा निकाल उशिरा लागणार। महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांची माहिती। मतमोजणी सकाळी 9 ऐवजी 10 वाजता सुरू होणार। निकाल उशिरा लागण्याची शक्यता। मुंबईत महायुतीचा विजय निश्चित। एकूण 27 महापालिकांमध्ये महायुतीचाच महापौर असेल। निकालानंतर भाजप मोठा पक्ष हे पुन्हा अधोरेखित होईल। मुख्यमंत्री फडणवीसांकडून विश्वास व्यक्त। 29 महापालिकांमध्ये आमच्या युतीचाच महापौर बसेल। फडणवीसांच्या नेतृत्वात राज्याचा विकास, त्यामुळे महायुतीला यश मिळेल। रवींद्र चव्हाणांकडून विश्वास व्यक्त। शिवसेना आणि मनसे 120 जागा जिंकतात। संजय राऊत यांचा दावा। लोक ठाकरे ब्रँडला मतदान करतात। कंटाळून लोकांनी मतदान करू नये म्हणून हे कारनामे। राऊतांचा आरोप, तर तुम्ही कितीही कांड करा, मुंबईत ठाकरे बंधूंचा मराठी महापौर होणार असाही विश्वास व्यक्त। मुंबईची लढाई निवडणुकीपुरती नाही। मुंबई महापालिका जिंकल्यावर लढाईला सुरुवात होईल, संजय राऊतांचं विधान। मुंबईतील वांद्र्यात आशिष शेलारांकडून मतदान। मुंबईकर आमच्या सोबत, ही निवडणूक भ्रष्ट ठाकरे बंधूंना धडा शिकवण्याची, शेलारांचा हल्लाबोल। मुंबईचा महापौर भाजपचा होईल। मुंबईचं भवितव्य घडवणारी ही निवडणूक आहे, राहुल नार्वेकरांची प्रतिक्रिया। महायुती मुंबईत 150 जागा जिंकणार। मुंबई महापालिकेवर महायुतीचा भगवा झेंडा फडकणार। मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी व्यक्त केला विजयाचा विश्वास। पुण्यात भाजपचा महापौर होणार। आम्ही 120 ते 125 जागा जिंकणार। पंतप्रधान मोदी आणि फडणवीसांच्या विकास कामांना पुणेकर महत्त्व देणार। मोहोळ यांची प्रतिक्रिया।